नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यानंतरचा टॉपिक अमेबियासिस. These are the most common diseases which we have to study here. The first disease, most common disease is amebiasis. This is also called as amoebic dysentery. याला अमेबिक डिसेंट्री असंही म्हटलं जातं. आणि हा गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन असेल, आपल्या स्टमकला आणि डायजेस्टिव्ह ट्रॅकला इन्फेक्ट करतात. So it is gastrointestinal tract infection. It is most common infection as it affects about 15% population of India. इंडियामध्ये जवळपास 15% पॉप्युलेशन ॲन्युअली याला सफर होत आहे. ॲन्युअली इन्फेक्शन 15% पॉप्युलेशनला या डिसीजचं होत आहे. कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम हा जो डिसीज असतो हा प्रोटोझोनल डिसीज मानला जातो. प्रोटोझोनल डिसीज हा एका प्रोटोझोनपासून होत आहे आणि या प्रोटोझोनचं नाव असतं एंटामिबा हिस्टोलिटिका. एंटामिबा हा अमिबासारखाच असतं, थोडंसं हा प्रोटिसला बिलॉंग करते आणि इन्फेक्शियस असतं. एंटामिबा हिस्टोलिटिका इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ अमेबिक डिसेंट्री ऑर अमेबियासिस. नेक्स्ट वन साइन अँड सिम्पटम. हा इन्फेक्शन जर झालं, अमेबिक डिसेंट्री झालं किंवा एंटामिबा हिस्टोलिटिकाचं जर इन्फेक्शन झालं तर कशा प्रकारचे लक्षणं, कशा प्रकारचे साइन आणि सिम्पटम इथे दिसतील ते आपल्याला पाहते. पहिलं असतं डायरिया. डायरिया म्हणजे यामध्ये डिहायड्रेशन होईल, वॉटर लॉसिंग थ्रू द स्टूल पासिंग. डेफिकेशनच्या वेळेस खूप जास्त वॉटर रिलीज होईल, याला डायरिया म्हणून आपण. डिहायड्रेशन होईल, लूज मोशन, डायरिया. स्टूल पासेस विथ म्युकस आणि स्टूल सोबत म्युकस पास होईल, आपण आवेन असं जे मराठीमध्ये म्हणतो. स्टूल विथ म्युकस, स्टूल पासेस थ्रू द विथ द म्युकस अँड ड्यू टू दिस ॲब्डोमिनल पेन ऑकर्स. यावेळेस मुलांचं या व्यक्तीचं जे इंडिव्हिज्युअल असेल त्याचं पोट दुखेल. क्रॅम्स येतील, मुरडा जे म्हणतो आपण, पोटात मुरडा आहे, अशा प्रकारचं मुरडा, क्रॅम्प्स, ॲब्डोमिनल पेन विथ क्रॅम्प्स, इथे क्रॅम्प येईल. सिव्हिअर केस असेल, याला हा जर अनट्रीटेड राहिला आणि कंटिन्युअस त्याचं इन्फेक्शन होत असलं तर सिव्हिअर केसेसमध्ये, आणि सिव्हिअर केसेसमध्ये मग स्टूल सोबत, डेफिकेशनच्या वेळेस स्टूल सोबत ब्लड सुद्धा पास होईल. ब्लड ऑल्सो पासिंग विथ द स्टूल इन द सिव्हिअर केसेस इफ दिस अमेबियासिस इज अनट्रीटेड फॉर फर्दर टाइम. हिपॅटोमेगाली. जर हा एंटामिबा हिस्टोलिटिका इन्फेक्शन झाल्यानंतर लिव्हरमध्ये एंटर होत असेल, जर तो लिव्हरमध्ये एंटर होत असेल तर एनलार्जमेंट होतं लिव्हरचं एनलार्जमेंट होतं आणि हिअर इट फॉर्म द अमेबिक लिव्हर ॲप्सेस. यामध्ये हा जो एंटामिबा हिस्टोलिटिका असतो हा अमेबिक लिव्हर ॲप्सेस तयार करेल आणि याच्यामुळे मग फीवर येईल, ताप येईल. इट अकंपनीड विथ द फीवर अँड पेन इन द राईट ॲब्डोमेन. उजव्या बाजूला, पोटामध्ये उजव्या बाजूला मग पेन होईल, पोटदुखी असेल उजव्या बाजूला पोटामध्ये आणि यासोबत ताप येईल. जेव्हा हा एंटामिबा हिस्टोलिटिका लिव्हरमध्ये एंटर होईल तेव्हाच लिव्हरचं एनलार्जमेंट, याला हिपॅटोमेगाली म्हणायचं, आणि इथे अमेबिक लिव्हर ॲप्सेस तयार होईल. यासोबत मोड ऑफ ट्रान्समिशन, हा डिसीज कशा प्रकारे स्प्रेड होतंय, ट्रान्समिट होतंय याविषयी पाहते. इथे पहिलं रूट असतं फिको ओरल रूट, म्हणजे फिकल मॅटरमध्ये हे एंटामिबा हिस्टोलिटिका असते. आणि हा फिकल मॅटर जर ड्रिंकिंग वॉटर सोर्सेसमध्ये आला किंवा मातीमध्ये आला आणि अशा प्रकारचं माती व्हेजिटेबल्सवरती आलं किंवा अशा प्रकारच्या मातीमध्ये लहान मूल खेळत असलं आणि ते त्याच्या नखामधून त्याच्या ओरल रूटद्वारे त्याच्या पोटात गेलं, त्याच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये गेलं, तर अशा प्रकारे हा इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. फिको ओरल रूट याला म्हणायचं. नेक्स्ट वन इटिंग विथ डर्टी हँड्स. ज्या घाणेरड्या हाताने आपण अन्न खाल्लं, जेवण केलं आणि आपल्या हाताला जर अशा प्रकारचं इन्फेक्शन असेल किंवा अशा प्रकारचे मातीमध्ये जिथे एंटामिबा हिस्टोलिटिका असेल अशा प्रकारचं कॉन्टॅक्टमध्ये जर आलं असेल तर निश्चितच ते एंटामिबा हिस्टोलिटिका आपल्या बॉडीमध्ये येईल आणि मग आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये आणि आपल्याला त्याचं इन्फेक्शन होईल. सो इटिंग विथ डर्टी हँड्स, घाणेरड्या हाताने जर आपण काही खाल्लं तर हा डिसीज ट्रान्समिट होते. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. जर दूषित अन्न आणि पाणी, दूषित पाणी ज्यामध्ये एंटामिबा हिस्टोलिटिका असेल, म्हणजे अशा प्रकारचं व्यक्तीचं फिकल मॅटरचं जे पाणी ड्रिंकिंग वॉटर सोर्सेसमध्ये आलं असेल आणि असं वॉटर जर आपण कन्झ्युम करत असू किंवा अशा व्यक्तीने ज्या डर्टी हँड असतील आणि अशा प्रकारचं तो कुक असेल एका हॉटेलमध्ये, त्याने तर तसं अन्न शिजवलं असेल, असं अन्न जर आपल्याला सर्व केलं असेल ज्यामध्ये अशा प्रकारचं एंटामिबा हिस्टोलिटिका असेल आणि असं फूड जर आपण कन्झ्युम केलं, कंटॅमिनेटेड फूड, दूषित अन्न जर आपण कन्झ्युम केलं तर आपल्यालाही याची बाधा होऊ शकतं, आपल्याला याचं इन्फेक्शन होऊ शकतं. हा डिसीज अशा प्रकारे स्प्रेड होतं, ट्रान्समिट होतं. फिको ओरल रूटने ट्रान्समिट होईल. इटिंग विथ डर्टी हँड्स, घाणेरड्या हाताने जर आपण अन्न खाल्लं, अन्न सेवन केलं तर होऊ शकेल. आणि कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि दूषित पाण्यापासून हा डिसीज ट्रान्समिट होईल.
याला कशा प्रकारे आयडेंटिफाय केलं जातं, कशा प्रकारे हा डिसीज ओळखलं जातं, डायग्नोसिस याला व्हायचं, कशा प्रकारे याला रिकॉग्नाइज केलं जातं. सो इट रिकॉग्नाइज थ्रू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल सॅम्पल. त्या पर्सनचं, त्या व्यक्तीचं स्टूल सॅम्पल घेतलं जातं आणि त्याला मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केलं जाईल आणि ऑब्झर्व केल्यानंतर मग इंटरनल हिस्टॉरिकल रिकॉग्नाइज केलं जाईल, या डिसीजला रिकॉग्नाइज केलं जाईल. याला डायग्नोसिस असं म्हणायचं. नंतर ट्रीटमेंट. हा जर डिसीज झाला तर या डिसीजला कशा प्रकारे ट्रीट केलं जातं, तर इथे 2 प्रकारचे ड्रग यूज केले जातात. एक असतं मेट्रोनायडाझोल आणि दुसरं असतं टिनिडाझोल. मेट्रोनायडाझोल आणि टिनिडाझोल हे 2 ड्रग वापरले जातात. या 2 ड्रगचं यूज केल्यामुळे एंटामिबा हिस्टोरिका जो गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये असेल त्याला हा किल करेल, किंवा याच्यामध्ये जसं लिव्हरमध्ये वगैरे हा एंटर होत आहे, तर अदर टिश्यूजमध्ये जर हा एंटर असेल तरी सुद्धा या ड्रगच्या यूजमुळे ते किल केले जाते. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. जर हा डिसीज आपल्याला होऊ नये किंवा या डिसीजपासून आपलं प्रोटेक्शन व्हावं यासाठी काय केलं जावं, तर प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आपल्याला पाहायचं की वॉश हँड विथ हॉट वॉटर अँड सोप. आपल्याला माहिती आहे की डर्टी हँडने जर आपण अन्न खाल्लं तर हा डिसीज पसरतं. त्याच्यामुळे जेवणाच्या आधी, बिफोर टेकिंग द मील और आफ्टर चेंजिंग द डायपर ऑफ द बेबी, बेबीचं डायपर बदलल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी आपल्याला हँडवॉश करायचं आहे. वॉश हँड विथ हॉट वॉटर, थोडंसं कोमट गरम पाण्याने आपल्याला हँडवॉश करायचं आहे. अँड सोप, साबणाने स्वच्छ धुवायचं आहे. आणि जेवणाच्या आधी आणि बेबीचं डायपर बदलल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ हात आपल्याला साबणाने आणि गरम पाण्याने धुवायचं आहे. ड्रिंक बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी आपल्याला हे कम्प्लिटली स्टरिलाइज्ड वॉटर असेल तर स्टरिलाइज्ड वॉटर, बॉइल्ड वॉटर आपल्याला कन्झ्युम करायचे. अवॉइड अनहायजेनिक फूड आणि कंटॅमिनेट फूड किंवा अनहायजेनिक फूड जे व्यवस्थित अस्वच्छ ठिकाणी जर तयार केलं गेलं असेल किंवा अस्वच्छतेने जर ते तयार केलं गेलं असेल तर अशा प्रकारचं फूड सुद्धा आपल्याला अवॉइड करायचं आहे. कंटॅमिनेटेड फूड आपल्याला अवॉइड करायचं आहे. व्हेजिटेबल्स थरोली वॉश. जे व्हेजिटेबल आपण मार्केटमधून आणतोय, पालेभाज्या वगैरे विशेषतः जे असतात, लिफी व्हेजिटेबल्स जे असतात, त्यांना थरोली वॉश करायचं, चांगल्या पद्धतीने वॉश करायचं आहे. आणि वॉश करता याला चांगलं कुकही करायचं आहे. याला हे अनकुक जर असेल, थोडंसं कमी शिजलेलं असेल तर याचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतील. त्याच्यामुळे चांगलं शिजवायचं हे आणि थरोली वॉश करायचं, याला व्यवस्थितरित्या वॉश करायला हवं. आणि प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज, जे वेस्ट डिस्पोजल वगैरे असेल अशा प्रकारच्या प्रॉपर फॅसिलिटीज हे प्रॉपर असले पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचं फिकल मॅटर ड्रिंकिंग वॉटर सोर्सेसमध्ये येणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने ती आपल्या फूड किंवा वॉटरमध्ये येणार नाही. अशा प्रकारचं प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज यामध्ये असायला हवं. दिस इज अबाउट द amoebiasis disease, or also called as amoebic dysentery. So here this is the amoebiasis or amoebic dysentery. It's under gastrointestinal infection. Most common disease, about 15% population of India suffer or infected by this disease per annum. Causative organism, this is the protozoal disease caused by the protist Entamoeba histolytica. And see the sign and symptoms here: diarrhea, mean the loose motion, dehydration, water passing through the stool, and a stool with a mucus. Stool passes with the mucus and abdominal pain occurs here. In severe cases, if the amoebiasis is untreated for some time, so here in severe cases the blood passing with the stool. Here blood is also passing through the stool during defecation. Hepatomegaly occurs if this pathogen, this Entamoeba histolytica, enter in the liver. So here enlargement of liver occurs, and here this Entamoeba form the amoebic liver abscess inside the liver, which is accompanied with the fever and pain in right abdomen. Then mode of transmission, how this disease is transmitted. So here fecal-oral route is there. From the fecal matter, such fecal matter when come in contact with the drinking water sources or the food, and it enter in our oral route. So this is the fecal-oral route. Through the fecal-oral route, such a disease, such Entamoeba histolytica transfer in the healthy person, in the digestive tract or gastrointestinal tract of the healthy person. Eating with the dirty hands, if we have the unhygienic condition or with the dirty hands when we consume the food, then also there is a transmission, there may be the chance of the transmission of this disease. Then contaminated food and water, the consumption of such contaminated food and water also transmit this disease. Then diagnosis, how we can identify this disease. So we can identify this is through the microscopic examination of stool sample of the infected person. Then treatment, we have to treat this disease with the help of 2 drugs. One is a metronidazole and another is a tinidazole. Metronidazole and tinidazole, both the drugs we have to use here, which kills the Entamoeba histolytica in the gastrointestinal tract as well as which is present in the other type of tissues also.
prevention and control, how we should prevent this disease and control this disease. So we should wash hand with hot water and soap before taking the meal and after changing the diaper of the baby. Drink boiled water, means sterilized water we should be, or at least chlorinated water we should use, we should consume. Avoid unhygienic food. Then vegetables thoroughly wash and cook, and then proper sanitary facility must be there. So this is about the amoebiasis disease, or also called as